बँकेच्याच आजच्या मीटिंग होत्या। या घरांची किंमत किती असेल काय? या घरांची किंमत त्या भागात आम्ही ही घरं उंच बांधणार आहोत। आम्ही त्याच्यामध्ये ते ग्राउंड प्लस 3 वगैरे करणार नाही आणि त्याच्यात अशी काही रक्कम आम्ही उभी करणार आहे। त्याच्यात आम्ही या वर्गाशी बोलतोय। आम्ही काही लोकांना सांगितलेलं आहे की काही बाबतीमध्ये आपण एवढं जरी अनुदान दिलं तर किंमत आपण म्हणताय तशी जास्त राहणार आहे, पण ती त्यांच्या हप्त्यानी पण त्यांना फेडता येईल आणि बँकेशी पण आम्ही लिंकअप करतोय की बँकेला ते घर मॉर्गेज करायचं आणि ते घर किफायतशीर दरामध्ये त्याला मिळेल आणि त्याचा हप्ताही व्यवस्थितपणे जाईल आणि त्याच्यातली काही कॉर्पस तयार करून वर पूर्णपणे सोलर पॅनल बसवून तिथं लागणारी लिफ्ट आणि त्या लिफ्टला लागणारी वीज, मोठ्या इमारती आपण करतोय म्हणून तिथं लागणारं पाणी खालनं पंपिंग करायचं वगैरे ह्याच्याकरता आणि तिथं लागणारी बाहेरची वीज, घरातल्या विजेचं मीटर तर ज्याचं त्याचं राहणार, परंतु जी सर्वांच्या करता जी सोसायटी असते, थोडा वेळ सोसायटी धरा, त्यांची ती वीज ह्या करता मात्र सोलर पॅनल पूर्ण वरच्या टॉपवर आपण टाकणार आणि त्याच्यात जेवढी ह्या करता वीज लागेल तेवढे पॅनल, आता नवीन पॅनल, पूर्वीचे पॅनल साधारण 550 युनिट वीज द्यायचे, आता 850 युनिट देणारे वीज देणारे आणि थोडी साईज कमी असणारे पण पॅनल आले। तुम्हाला पत्रकार मित्रांनो आठवत असेल, पूर्वी 1 मेगावॉट वीज तयार करायला 6 एकर लागायचं, नंतर पुन्हा 5 एकर लागायला लागलं, आता 4 एकर लागतंय आणि नवीन तर आता 3.5 एकर लागतंय। त्याच्यामुळं पूर्वी 6 एकरात 1 मेगावॉट व्हायची कारण तेवढे पॅनल लावायला लागायचे, आता मात्र 3.5 एकरात 1 मेगावॉट वीज तुम्ही अत्याधुनिक गोष्टीचा वापर केल्यानंतर होऊ शकतं। तसंच त्या वरच्या टेरेसचा उपयोग आपण करून घेणार। सर आता ऊस शेतीमध्ये नवीन वाण विकसित होत असले तरी ऊस हे जास्त पाणी घेणारं पीक आहे। आज राज्यामध्ये पाण्याची परिस्थिती बिकट आहे, लोकांना प्यायला पाणी नाही आणि एकीकडे मग हा समतोल तुम्ही कशा पद्धतीने सांगता? अरे बाबा, ह्याच्यामध्ये 50% पाण्याची बचत होणार आहे। 50% पाण्याची बचत म्हटल्यानंतर कितीतरी मोठं काम होणार आहे ना, आणि ते सिद्ध झालेले आहेत। 2-3 वर्षाचे त्याचे प्रयोग झालेले आहेत आणि ते सक्सेस झालेले आहेत आणि त्याच्यातनं ऊसाचं टनेज पण वाढलं, खतं पण कमी लागली आणि शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होतोय। त्याच्यामुळं पाणी याच्यात जास्त लागणारच नाही, उलट पाण्याची बचत होणार आहे आणि जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं आपण असल्या पिकाला प्रोत्साहन देतच नाही। जिथं पाणी बऱ्यापैकी असेल, पाण्याची कमतरता असेल तिथं फळबागांना आपण प्रोत्साहन देतो, जिथं पाणी जरा बऱ्यापैकी असेल तिथं ऊसाला आपण प्रोत्साहन देतोय, जिथं मध्यम पाणी असेल तिथं सोयाबीन, कापूस, मका, कांदा ह्याला प्राधान्य देतोय आणि जिथं पाणी म्हणजे माझं भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, पालघर, ठाणे आणि कोकणचं पट्टा, ह्याच्यात धान म्हणतात, काही पॅडी म्हणतात, काही भात म्हणतात, त्या पिकाला तिथं आपण प्राधान्य देतो। दादा, भोरचे आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करतायत, मग मी काय करू? उद्याच्याला तू कुठल्या चॅनलला आहे? हा, साम टीव्ही। तू उद्या TV 9ला गेला तर तुझा अधिकार आहे ना, तू कुठं जावं? IBM ला गेला, लोकशाहीला गेला, NDTV ला गेला, ABP ला गेला तर तो तुझा अधिकार आहे। तेव्हा का ते एका राजकीय पक्षाचे आमदार आहेत, होते, आता ते पराभूत झाले, आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे। मला त्याबद्दल कॉमेंट्स करण्याचं काहीच कारण नाही। अहो, AI च्या संदर्भात शेतकऱ्यांना आम्ही सर्वे करून आम्ही आता पॉलिसी आणतोय, ती पॉलिसी आम्ही जाहीर करणार। ती पॉलिसी जाहीर केल्यानंतर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट व्हायचे ते ठरवणार। त्याच्याकरता लागणारा निधी आम्ही जिल्हा बँक किंवा राज्य सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार। ट्राय पार्टी ॲग्रीमेंट त्या ठिकाणी करणार। मी ऊसाबद्दल फक्त सांगतोय, बाकीच्याबद्दल पण कमी अधिक प्रमाणात आमचं असंच। अरे बाबा,
राज्य सरकारच्या वतीनं. कोणाच्या म्हणजे काय तुझ्या माझ्या वतीनं देतो? अरे मी ॲग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी तू माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही. तो त्या दिवशी कामात होता. मी अतिशय व्यवस्थित विशद केलं आणि सांगितलेलं आहे. आम्ही AIचा वापर तर अनेक ठिकाणी करतोय. कॅबिनेटला दरवेळेस एकदा दोन हे असतात, विषय असतात AIचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये. केंद्र सरकारने पण ते मनावर घेतलंय आणि आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही.